नमस्कार. दरवर्षी 10 ऑक्टोबर जगभरात वर्ल्ड मेंटल हेल्थ डे म्हणजेच जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणे हा ह्यामागील दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे. मानसिक आजारातून पुन्हा लोकांना आपल्या पायावर खंबीरपणे उभे राहता यावे यासाठी वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ ही संस्था काम करते. याच संस्थेने 1992मध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिवस सुरुवात केली. मानसिक आजाराबद्दल गांभीर्य निर्माण करण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. मानसिक आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच त्याबद्दल असलेल्या शंकेचे निरसन करण्यासाठी वसई, नालासोपारा व विरार विभागात कार्यरत असलेले सुप्रसिद्ध मनोविकार व मनोविकास तज्ज्ञ डॉक्टर सुरेश पाटील आपल्याबरोबर आहेत. पुढील चर्चासत्र सौ मीनाक्षी फोन्सेका ह्या पुढे नेतील. नमस्कार. कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटलच्या वतीने आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांचे मी स्वागत करते. जागतिक मानसिक आरोग्य दिनचे निमित्त साधून मानसिक आरोग्य कसे राखावे ह्याबद्दल माहिती देण्यासाठी आज डॉक्टर सुरेश पाटील आपल्याबरोबर उपस्थित आहेत. सर, मी आपले देखील स्वागत करते. नमस्कार. मानसिक आरोग्याचा थेट संबंध हा मनाशी असतो, पण सर मन म्हणजे नेमका काय आणि ते कुठे असते? सर्वप्रथम कार्डिनल ग्रेसिस मेमोरियल हॉस्पिटलचे धन्यवाद. जागतिक मानसिक आरोग्य दिन हा आमच्यासाठी ख्रिसमस, दिवाळी, दसऱ्यासारखा एक सण आम्ही साजरा करतो. जसं वृक्षाला जर फुलायचं असेल, मोठं व्हायचं असेल तर सनलाईट लागते, तसंच मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला जनजागृतीच्या रूपी एक सूर्यप्रकाश हवा होता. तो सूर्यप्रकाश आज कार्डिनल हॉस्पिटल मेमोरियल हॉस्पिटलच्या द्वारे आपल्याला मिळत आहे. तुमचा प्रश्न मी त्याचं उत्तर अगदी मनापासून थेट देईन. ओ सेट मनापासून थेट म्हणतात ना, तसं मन म्हणजे कुठं असतं हा एक क्लिष्ट प्रश्न आहे. बहिणाबाई चौधरींची कविता होती, मन वडाये वडाये उभ्या पिकातील ढोरं. त्या कवितेचं जे शेवटचं कडवं होतं ना, देवा असं कसं रे मन, असं कसं रे घडलं, जागतेपणी तुला पडलेलं सपन. म्हणजे मन ही गोष्ट जशी आपल्याकडे आजूबाजूला हवा आहे, ऑक्सिजन आहे, आपल्याला दिसत नाही, तसं मन दिसत नाही पण ते आहे, आपल्याला फील करावं लागतं. थोडक्यात शास्त्रीय भाषेत जर मला विचाराल मन म्हणजे काय, तर मन एक मेंदूचं कार्य आहे, मेंदूचं एक काम आहे. त्याच्यामध्ये त्याचा आपण जास्तीत जास्त संबंध हा भावनांशी रिलेटेड जातो किंवा भावनिक आरोग्याशी जोडला जातो. आपण थोडक्यात लोकांना, आपल्या प्रेक्षकांना सांगू, जसं डोळा, कान, हृदय किंवा जठर असे शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत, तसं मन मेंदूशी संलग्न असा एक अवयव आहे जे अदृश्य आहे, अद्भुत आहे, अविश्वनीय आहे आणि आविष्कार करणार आहे. तर अशा पद्धतीने आपण मनाचा हे होऊ शकतो. लोकेशन सांगता येणार नाही की मन एक्झॅक्टली कुठं आहे. मेंदूच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये एकत्र येऊन घडलेली एक प्रक्रिया म्हणजे मन. ओके, आपण बोलूया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. सर, हल्लीच्या काळामध्ये मानसिक समस्याचे प्रमाण खूप वाढले आहे, विशेष करून या कोविड महामारीच्या काळात. याबद्दल आपल्याला काय वाटतं? एक्झॅक्टली तुमचा जो आत्ताचा मुद्दा आहे अतिशय योग्य आहे. गेल्या काही वर्षामध्ये बदलती जीवनशैली किंवा कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमुळे मानसिक समस्यांचं आणि मानसिक आजारांचं दोघांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. गेल्या 2.5 वर्षाचा जर माझा अनुभव मी सांगितला तर 2.5 वर्षामध्ये जेव्हापासून कोविड-19 नावाची एक सुनामी आली आहे, एक राक्षस आलेला आहे, त्याच्यामुळे चिंता, भीती, उदासी, अनिश्चितता अशा पद्धतीने मानसिक आजारांची संख्या खूप वाढलेली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर पूर्वीच्या काळामध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या मदतीसाठी किंवा आमच्याकडे उपचारासाठी ती खूप कमी असायची, पण गेल्या काही वर्षामध्ये मानसिक समस्यांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे आणि लोकांची मदत घेण्याची देखील आता जी सवय आहे किंवा मदत घेण्याची जी काही पद्धत आहे ती पण चांगल्या पद्धतीने वाढत चाललेली आहे. ओके सर, आपण चिंता, उदासीनता असे शब्दप्रयोग केले, तर हे नेमकं काय आहे? हे कुठल्या मानसिक आजाराचे प्रकार आहेत का किंवा काही प्रकार असतात का? खूप चांगला क्वेश्चन आहे की मानसिक आजाराचे जर प्रकार बघायचे झाले तर मी मुख्यतः मानसिक आजारांचे 4 प्रकारात वर्गीकरण करतो. त्या 4 प्रकारामध्ये जो पहिला प्रकार येतो त्याला आपण सायकोसिस किंवा मानसिक संतुलन बिघडणं म्हणतो. त्यांना पूर्वीच्या भाषेमध्ये वेडेपणा लागणं किंवा वेडसरपणा लागणं म्हणायचं. दुसरा प्रकार जो आहे तो न्यूरोसिस कॅटेगरीतला येतो. न्यूरोसिसमध्ये चिंता, उदासी, भयगंड, OCD या प्रकारचे आजार ह्या चिंता रोग प्रकारामध्ये किंवा मूड डिसऑर्डर्समध्ये येतात.
तिसरा जो मानसिक आजाराचा प्रकार आहे तो लोकांना माहिती नाही आहे, तो प्रकार आहे व्यसने. म्हणजे अगदी ड्रग्स, अल्कोहोल, तंबाखू, इंटरनेट, पॉर्न ह्या सगळ्यांच्या ॲडिक्शनचा जो प्रकार आहे, व्यसनांचा जो प्रकार आहे, तो देखील मानसिक आरोग्यात येतो. लैंगिक समस्या किंवा लैंगिक आरोग्य हा देखील मानसिक आजारांच्या मध्ये येणाऱ्या समस्यामध्ये येतो. तर अशा पद्धतीनं मानसिक आजाराच्या पण 4 प्रकारामध्ये ढोबळपणे वर्गीकरण करतो. त्याच्याशिवाय लहान मुलांच्या मानसिक समस्या, वृद्धांच्या मानसिक समस्या जसं डिमेन्शिया किंवा त्याच्या वयोमानाने आलेले वयानुसार आलेले मानसिक बदल हे देखील मानसिक आजारामध्ये घ्यायला काही हरकत नाही. ओके. सर, आपण ताणतणाव, स्ट्रेस हे शब्द दैनंदिन जीवनात सर्रासपणे वापरतो, पण नेमका या शब्दांचा अर्थ काय आहे? गरजेपेक्षा कुठलीही असलेली जास्त गोष्ट म्हणजे ताणतणाव. असं उदाहरण सांगायचं झालं तर आपण एक साधं उदाहरण देऊ की आपल्याकडे आपल्या मुलाला जर 80% पडलेले आहेत आणि आपली अपेक्षा आहे 90%ची, म्हणजे 90% आपली अपेक्षा आहे आणि मुलाला पडल्यात 80%, म्हणजे 10% अपेक्षांचं ओझं आपल्या डोक्यावरती आहे. ते 10% अपेक्षांचं ओझं म्हणजे ताणतणाव. आपल्या आयुष्यामध्ये पण तेच आहे की आपली जी काही सोर्सेस आहेत, म्हणजे आपली जी साधनं आहेत, ती साधनं कमी आहेत आणि अपेक्षा जास्त आहेत. म्हणजे एक्सपेक्टेशन आणि रियालिटी याच्यातला जो गॅप आहे, तो गॅप म्हणजे फ्रस्ट्रेशन, तो गॅप म्हणजे स्ट्रेस. तर अवास्तव अपेक्षामधून, अवास्तव एक्सपेक्टेशन्समधून ज्या काही गोष्टी घडतात आणि त्याचा मनावरती ताण येतो, त्याला आपण ताणतणाव म्हणू शकतो किंवा स्ट्रेस म्हणू शकतो. पण प्रत्येक वेळी हा ताणतणाव किंवा स्ट्रेस हा निगेटिव्ह आहे असं म्हणता येत नाही. त्याचे पण 2 प्रकार आहेत, जसं युस्ट्रेस आणि डिस्ट्रेस. आता पूर्वीच्या काळात आदिमानव होता, मानवाची उत्क्रांती होत गेली. जर माणसाला तो युस्ट्रेस आला नसता, म्हणजे थोडी काळजी आली नसती, जसं परीक्षेला जायचे ते अभ्यास करायला पाहिजे, ही काळजी आहे, हा तणाव आहे, हा युस्ट्रेस आहे, तो चांगला आहे, त्याच्यामुळे माणसाची प्रगती होते. तर तो युस्ट्रेस वेगळा आणि डिस्ट्रेस म्हणजे की ज्याच्यामुळे माणसाचं जे कोपिंग मेकॅनिझम आहे, सामना करण्याची जी काही तणावाचा सामना करण्याची जी क्षमता आहे ती कोलमडून पडते, असा तणाव म्हणजे डिस्ट्रेस. तर आपण जे काय आजकाल बोलतोय ते डिस्ट्रेस आहे, म्हणजे ताणतणावाशी बोलतोय, जो डिस्ट्रेस कॅटेगरीचा आहे. ओके. डॉक्टर, आपण मानसिक समस्यांचे अर्थ आणि प्रकार आमच्या प्रेक्षकांना सुंदर प्रकारे समजून सांगितले. आता त्याची नेमकी कारणं काय आहेत हेही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच आपण कारणाकडे जाऊ. आता त्याच्यात मी एक उदाहरण देतो. समजा आपल्याला विरारवरून चर्चगेटला जायचं आहे ट्रेनमध्ये, तर त्या ट्रेनमध्येच आपल्याला कारणं भेटतील मानसिक तणावांची आणि आजारांची. आपण ट्रेनमध्ये बसलो, ट्रेनमध्ये बसण्याच्या आधी आपल्या डोक्यामध्ये विचार होतो आपण वेळेमध्ये पोहोचणार का, मुंबईच्या सर्वसामान्य माणसांचा, नागरिकांचा प्रश्न, मला सीट भेटेल का किंवा मला बॉस तिथे काहीतरी भेटेल का, हे मनाच्या आतमध्ये चाललेल्या उलाढाली. आणि ट्रेनमध्ये जसा प्रवास चालू होतो, नालासोपारा, वसई, प्रत्येक स्टेशनला आतमध्ये गर्दी येत राहते आणि त्या गर्दीचा तणाव तयार होतो. तसंच मनाची ट्रेन ज्यावेळी सुसाट धावत असते ना, त्यावेळी अंतर्गत आणि बाहेर असे 2 प्रकारचे तणावाची कारणं आहेत. अंतर्गत तणावाची कारणं म्हणजे जी आपल्या स्वतःमध्ये आहेत, जसं आपला स्वतःचा स्वभाव, आपल्या स्वतःची विचारसरणी, आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये आलेले अनुभव, आपली जेनेटिक म्हणजे आपली अनुवंशिकता, नंतर आपल्या स्वभावांना सामने जाण्याची आपली क्षमता, ही अंतर्गत कारणं आहेत जी माणसाच्या आतमध्ये आहेत. जसं माणसाचा विचार, माणसाचा स्वभाव आणि माणसाची भाषा, माणसाची वर्तवणूक, हे सगळं माणसाच्या हातात आहे. ही अंतर्गत कारणं आहेत. त्याच्या पलीकडची बाहेरची कारणं, जसं मी बोललो की प्रत्येक स्टेशनला माणसं येतात, तसे बाहेरचे तणावाची कारणं आहेत. ती मग कुटुंबामध्ये असू शकतात, नोकरीच्या ठिकाणची असू शकतात, आर्थिक कारणं असू शकतात, करोनाची महामारी आली अशी जैविक कारणं असू शकतात, किंवा त्याच्याबरोबर अचानक अनपेक्षित घडणाऱ्या काही घटना असतात, अचानक अनपेक्षित घडणारे काही अपघात असतात, ते मग आजाराच्या स्वरूपात असतात किंवा एखादी मोठी तणावाची घटना येऊन जाते. ते ही एक्सटर्नल कारणं आहेत. तर तणावाची कारणं ही माणसाच्या आतमध्ये आहेत आणि माणसाच्या बाहेरमध्ये आहेत. ती कारणं जाणून घेणं महत्त्वाचं असतं. ट्रेनमध्ये तुम्ही प्रवास करताना तुम्हाला तुमच्या तणावाची कारणं समजता आली पाहिजेत आणि कुठली कारणं आपण डील करू शकतो हे बघितलं पाहिजे. आपण पुढं त्याचा चर्चा करू त्याच्यावरती की त्याचा कसा सामना करायचा. डॉक्टर, खूप वेळ आपल्याला काही त्रास जाणवतं, मला काहीतरी होतंय पण नक्की काय होतं ते उमजत नाही, तर मानसिक समस्या मला आहे हे आपण कसं ओळखावं? खूप चांगला प्रश्न आहे. काहीतरी होणं हीच मोठी समस्या भारतामध्ये आहे, ज्याचं निदान डॉक्टर करू शकत नाहीत. असं लक्षण जे पेशंट सांगतात म्हणजे मला काहीतरी होतं, मला काहीतरी होतं, ही जाणीव ज्यावेळी माणसाला होते ते आमच्यासाठी सगळ्यात चांगलं असतं. जर तुम्ही जनरल फिजिशियनलाकडे जाल तर काहीतरी होतं यांना त्यांच्याकडे औषध नसतं, पण काहीतरी होतं हा प्रश्न जर आम्च्याकडे आला तर आम्हाला खूप आवडतं, कारण माणसाला त्यावेळी जाणीव झालेली असते की मला गरज आहे.
जसं आपण पोहायला गेलो आणि पोहायला गेला नाकातोंडात पाणी जातं आणि माणसाला असह्य वाटायला लागतं, तशा प्रकारची भावना ज्यावेळी माणसाला तयार होते की आता मला कोणाची तरी गरज आहे किंवा आता मी कुठेतरी अडकलो आहे, आता मी प्रचंड प्रॉब्लेममध्ये आहे, त्यावेळी समजायचं की आपण कुठेतरी मानसिक आजाराकडे नाही, मानसिक समस्येकडे चाललो आहोत. आपल्याला आता व्हेंटिलेट होणं, आपण कोरोनामध्ये काय केलं, लोकांना ऑक्सिजन दिला व्हेंटिलेशननं, तसं आता मला व्हेंटिलेट होण्याची गरज आहे अशी जाणीव होणं ही पहिली स्टेप. दुसरी स्टेप, बऱ्याच वेळा माणसाला इन्साईट राहत नाही. इन्साईट म्हणजे काय की स्वतःकडे पाहण्याची किंवा स्वतः आजाराकडे पाहण्याची जी क्षमता असते बऱ्याच लोकांच्यात नसते. त्यावेळी त्याच्या कुटुंबातील, त्याच्या कामाच्या ठिकाणचे मित्र, त्याचे नातेवाईक त्याला जाणीव करून देतात, अरे तुझं काहीतरी बिघडलं आहे, आजकाल तू एकटा राहतोय, आजकाल तू रडतोय, आजकाल तुझं वागणं बदललं आहे किंवा आजपासून गेल्या काही वर्षांमध्ये काही दिवसांमध्ये तुझं व्यसन वाढलेलं आहे. जेव्हा दुसऱ्यांच्याकडून, समाजातील इतर घटकाकडून ज्यावेळी माहिती मिळत राहते की काहीतरी हा माणूस वेगळा वागतोय, त्यावेळी समजायचं की कुठेतरी प्रॉब्लेम चालू आहे. तर स्वतःला जाणीव होणं, समाजाकडून जाणीव होणं, कुटुंबात लोकांच्याकडून जाणीव होणं, अशी जाणीव झाली की मानसिक आरोग्यासाठी नॉट ओन्ली अ सायकॅट्रिस्ट, तुम्ही काउन्सिलर, तुमचे फॅमिली मेंबर, तुमची श्रद्धास्थाने याच्या ठिकाणी जाऊन तुम्ही मदत घेतली पाहिजे आणि स्वतःचं मन मोकळं केलं पाहिजे. तर ज्यावेळी माणसाला जाणीव होते त्यावेळी मदत घेणं गरजेचं आहे. डॉक्टर, आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या तणावरूपी अदृश्य शत्रूशी नेमका सामना कसा करावा? खूप चांगला प्रश्न आहे. बघा, तणाव नाही असा माणूस पृथ्वी तलाव सापडणार नाही. तुम्ही दगड मारा, त्या माणसाला विचारा तुझ्या आयुष्यात टेन्शन आहे, तो म्हणणार भयंकर टेन्शन आहे. प्रत्येकाला आपलं टेन्शन आहे ना पर्वत एवढं वाटत असतं. मग ते कितीही छोटं असून दे, त्याला आपलं टेन्शन म्हणजे पर्वत वाटत असतं. सगळ्यात पहिली गोष्ट ना, तणाव आपल्याला येऊ शकतो हे स्वीकार केलं पाहिजे की आपल्या आयुष्यात ताणतणाव येऊ शकतो, स्ट्रेस येऊ शकतो. ज्यावेळी आपण आपल्याला स्वतःला स्वीकारतो, बरीच माणसं स्वतःला स्वीकारत नाही. माझा गेल्या 10-15 वर्षाचा छोट्या अनुभवामध्ये मी सांगतो, बरीच माणसं स्वतःला स्वीकारत नाही, त्यामुळे ती माणसं अत्यंत दुःखी असतात. ते स्वतःचा त्रागा करतात, मी असाच आहे, मला ह्याच कुटुंबात जन्म घेतला, मला नोकरीच नाही आहे, मी असाच दिसतो, ही अशी बरीच कारणं असतात. त्यामुळे त्यांनी स्वतःचा स्वीकार केलेला नसतो. तर स्वतःचा स्वीकार केला आणि स्वतःचा सुसंवाद केला स्वतःशी. म्हणजे काय, तुम्हाला जर मी विचारलं ना, तुम्ही शेवटचं स्वतःशी कधी बोलला होता, तुम्हाला 5 मिनिटं विचार करावा लागेल, मी कधी बोलले होते शेवटचं. अगदी बरोबर. तर स्वतःशी सुसंवाद साधणं म्हणजे सकाळी उठल्यानंतर किंवा दिवसभरात स्वतःला एकदा विचारणं, अरे सुरेश, आज तुला कसं वाटतं? तर त्यावेळी तुला ना मी बरं वाटतं. तर ह्या संवादातून आपल्याला आपल्या मनाच्या ताणतणावाची काळजी कशी घ्यावी ते कळतं. तर सगळ्यात पहिलं स्वतःचा स्वीकार करायचा, स्वतःच्या तणावाचा स्वीकार करायचा, स्वतःशी संवाद साधायचा. संवाद साधल्यानंतर संकटाचे सामना करण्याचे ना वेगवेगळे उपाय असतात. आता कुठलंही संकट मी तुम्हाला सांगतो, आता कोरोना आल्यानंतर लोकांची मनस्थिती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. कोरोना आला एक महाभयंकर राक्षसारखा होता. जसं आता जेव्हा तुम्ही मुलांना घेऊन आपण कधी ह्याला जातो, प्राणी संग्रहालयात जातो, झूमध्ये जातो, तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मुलं दिसतील. काही मुलं जर समोर लायन दिसला ना, तर लायनला बघून ना मम्मीच्या मागे अशी लपून बसतील. ठीक आहे, त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये फ्रीज म्हणतो. जे संकट आल्यानंतर फ्रीज होणं म्हणजे स्वतःच्या कोशात जाऊन बसणं. काही मुलं काय करतील की तो लायन आला ना तिथून पळून जातील, की त्याला लायन बघायचं नसतो, सामना करायचा, त्याला भीती वाटते म्हणजे पळून गेले. त्याला आपण म्हणतो फ्लाईट. संकट आल्यानंतर त्यांनी काय केलं, डायरेक्ट फ्लाईट घेतली आणि ते निघून गेले. त्यांनी संकट अवॉइड केलं. काही मुलं खूप भयंकर असतात, ती दगड घेतात आणि त्या लायनला मारतात. त्या खरा आहे, ओरडतो, किंचाळतो, त्याची मजा घेतात, त्याला म्हणतात फाईट. तर ही जी टेक्निक आहे फाईट करण्याची, ही टेक्निक कधीही ताणतणाव आल्यानंतर वापरली पाहिजे. कारण फ्रीज आणि तुम्ही फ्लाईट केलं तर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत. जसं आता तुम्ही अंधारात, आता वसई विरारमध्ये अंधारात तुम्ही रात्रीच्या रस्ते चाललात, तुम्ही गाडी चालवत तुमच्यामुळे कुत्री लागतात. कुत्री लागल्यानंतर आपण काय करतो, अजून गाडी जोरात चालवणार, ते अजून मागे लागतात. तुम्ही संकटापासून पळाल ना, संकट तुमच्या मागे लागणार. तुम्ही संकट आल्यानंतर थांबा, ॲटोमॅटिक ती कुत्री पण गाडी थांबवल्यानंतर पळून जातात, तशी संकट ॲटोमॅटिक नाहीसे होऊन जातात. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की देवानं हाताला 5 बोटं दिलीत, एकच बोट नाही दिलं. अंगठा खूप चांगला एकच दिलं असतं, पण 5 दिले का, कारण मिळून काम केलं पाहिजे, संघटनेमध्ये काम केलं पाहिजे. ताणतणावाला तर एकटा माणूस ताणतणाव कसा हे करू शकत नाही. त्यावेळी आपल्याला ताणतणाव आल्यानंतर, स्ट्रेस आल्यानंतर आपल्याबरोबरच्या लोकांना एकत्र घेणं गरजेचं आहे. कुटुंबातील असतील, मित्र असतील, आणि चर्चा करणं गरजेचं आहे. चर्चा केल्यानंतर ना बरेच प्रॉब्लेम आहेत ते बरेच अंशी सॉल्व्ह होऊन जातात. त्याचे वेगवेगळे सोल्युशन मिळतात आणि त्यातलं योग्य सोल्युशन आपल्याला स्वीकार करता येतं. तर मी तर सांगेन, ताणतणावाचा सामना करणं हेच ताणतणाव घालवण्यामध्ये, स्वीकार करून सामना करणं हेच मोठं तंत्र आहे. आणि प्रत्येकाची शैली आपापली स्वीकारावी. आता क्रिकेटमध्ये 11 बॅट्समन असतात, 11 प्लेयर असतात, प्रत्येकजण आपापल्या शैलीमध्ये खेळतो. आपण दुसऱ्याची शैली स्वीकारू शकत नाही.
सेहवागसारखा द्रविड आक्रमक होऊ शकत नाही किंवा द्रविडसारखी टेक्निक हा सेहवाग शिकू शकत नाही. आपापली टेक्निक हे करून आपल्याला त्या बॉलरचा, फास्ट बॉलरच्या ताणतणावाचा सामना करायचा आहे आणि आपण शिकायचं आहे. आणि ही एक प्रक्रिया आहे. फक्त ते कसं शिकावं, आपल्याला कोच घेतात क्रिकेटमध्ये, तसंच मी तर म्हणेल मेंटल हेल्थ कोच आज नवीन प्रकार आहे. तर मी तर माझी ओळख आता सायकॅट्रिस्ट म्हणून करणं सोडून दिलं आहे. आय एम मोर दॅन सायकॅट्रिस्ट, आय एम मनोमित्र, मनोविकास तज्ज्ञ. कारण आता सायकॅट्रिस्ट ही एकदम अवघड आणि लोकांना अप्रिय टर्मिनॉलॉजी झालेली आहे. तसं मेंटल हेल्थ कोच किंवा आपल्याला एखादा मानसिक आधार देणारा मित्र असेल किंवा आपला नातेवाईक असेल किंवा आपला सहकारी असेल, जो कोणी असेल जो आपल्याला त्यावेळी आधार देईल, त्याची मदत घेणं गरजेचं आहे. सो तुम्ही आत्ताच म्हणाले की मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करावा. तर आम्ही मित्रमैत्रिणी गप्पा करताना एक विषय आवर्जून पुढे येतो, ते आहे कौटुंबिक समस्या. प्रत्येक घरी टेन्शन आहे, बायकोचं टेन्शन आहे, सासूचं टेन्शन आहे. तर कौटुंबिक आरोग्य टिकवण्यासाठी नेमकं काय करावं? बरोबर. बघा, मनुष्य हा प्राणी आहे ना, हा इतर प्राण्यांपेक्षा खूप वेगळा आहे. ठीक आहे. कारण मनुष्य या प्राण्याला ना देवानं उत्क्रांतीच्या प्रक्रिया जसं जसं निर्माण केलं तसं तसं त्याला फ्रंटल लोब दिला, प्रीफ्रंटल लोब दिला. त्याच्यामुळं वैचारिक भावना ही मनुष्य प्राण्यामध्ये जास्त आहे. ठीक आहे. शिवाय मनुष्य हा समूहामध्ये राहणारा प्राणी आहे. बरेच प्राणी समूहामध्ये राहतात, मनुष्य समूहामध्ये राहणारा प्राणी आहे. फक्त मनुष्यामध्ये अजून एक गोष्ट देवानं ती ओव्हर द टाईम विकसित केली, ती म्हणजे भावना. त्याला लिंबिक सिस्टीम म्हणतात. त्याच्यामुळे मनुष्य प्राणी हा इतर प्राण्यांच्यापेक्षा जास्त भावनाशील आहे. त्यातल्या त्या स्त्रिया पुरुषांच्यापेक्षा जास्त भावनाशील आहेत. कुटुंब ज्यावेळी येतं ना, त्या कुटुंबामध्ये अनेक घटक येतात. मग 3 जनरेशन घ्या, तिन्ही जनरेशनमध्ये फरक आहे. जसं तो नोकियाचा जुना मोबाईल आणि आत्ताचा स्मार्टफोन घ्या आणि आयफोन घ्या, असे 3 फोन वेगवेगळे आहेत. ते 3 फोन एकत्र वापरणं आणि एकत्र ठेवणं हे खूप अवघड आणि जिकरीचं काम आहे. जुना टेलिफोनचा फोन आहे तो रिंगपासून उचलला जायचा. नोकियाच्या फोनमध्ये काही मीडिया नव्हते आणि आता तर सगळे स्मार्टफोन झालेले आहेत. तरी नवीन जनरेशन आहे, स्मार्टफोन आहे. ठीक आहे. तर हे अपग्रेडेड राहणार आहेत. मधलं जनरेशन जो नोकियावाला आहे, जे म्हणेन की आपलं 40तल्या लोकांचं, 50तल्या लोकांचं आहे, ह्या मधल्या जनरेशनला आहे ना, मधल्या जनरेशनला आपण अपग्रेड करणं गरजेचं आहे. आपलं सॉफ्टवेअर आता बदलणं गरजेचं आहे. आणि जुनं आहे ना, त्याच्यामध्ये काहीच करता येणं शक्य नाही आहे. त्यांना एक आपण पारंपरिक वास्तू म्हणून, असं हेरिटेज म्हणून काही गोष्टी आपण ठेवतो ना, तसं आपले जे आईवडील आहेत, आपले जे कुटुंबवासी आहेत, जुनी आहेत ना, त्यांना हेरिटेज म्हणून जपणं गरजेचं आहे. तर ह्या 3 गोष्टी जर आपण केल्या की आपल्या जुन्या लोकांना हेरिटेज म्हणून त्यांचं जतन करायचं, त्यांना प्रेम द्यायचं. नवीन पोरांना स्मार्टफोनसारखं अपग्रेड होत राहणार, ते नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत राहणार. त्याच्याप्रमाणे आपण अपग्रेड केलं तर मधली कुचंबना होणारा जो घटक आहे कुटुंबातला, जो मधला घटक आहे, तर त्यांच्या समस्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हे 30 जनरेशनचं जर बघितलं तर आपण, म्हणजे अगदी सासू सासरे आणि मुलं. आता दुसरा जो विषय बघितला तर नवरा बायकोंचा, तर त्याच्यामध्ये 4च गोष्टी आहेत चांगला संसार करण्यासाठी. एकतर अनकंडिशनल लव. अनकंडिशनल लव म्हणजे प्रेमाला कुठलीही कंडिशन आहे असं प्रेम केलं पाहिजे. दुसरी गोष्ट ट्रस्ट कमी झाला तर नातं खराब होतं, ट्रस्ट जपलं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे कम्युनिकेशन, संवाद पाहिजे नवरा बायकोंच्यामध्ये किंवा कुटुंबामध्ये संवाद पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे रिस्पेक्ट. कारण नातं हे रिस्पेक्टनं सुरुवात होते नात्याची. जर नात्यामध्ये रिस्पेक्ट असेल तर नातं खूप चांगलं बनतं. तर ह्या 4 गोष्टी जर जपल्या तर कुटुंबातली सगळ्यांचीच नाते चांगलं होऊ शकते. आणि मेन म्हणजे कौटुंबिक पद्धतचा स्वीकार केला पाहिजे. आजकाल ते फॅड कमी होत चाललं आहे. नवीन जनरेशन आहेत ते न्यूक्लिअर फॅमिली होत चाललेली आहेत. किंवा नवीन एक अजून कन्सेप्ट आहे डिंक, डबल इन्कम नो किड्स. तर हे जे बदलते कन्सेप्ट्स आहेत ना, ह्या कन्सेप्टचं एकदा अवलोकन करणं गरजेचं आहे. आणि ह्या ज्या नवीन ज्या पद्धती येतील किंवा नवीन ज्या कौटुंबिक स्टाईल येतील ना, त्या स्टाईलचा सामना कसा करायचा किंवा त्याच्यामध्ये कसं जगायचं विदाऊट मानसिक समस्या येताना. प्रत्येकानं कसं आयुष्य जगावं हा त्याचा विषय आहे. प्रत्येक कुटुंबानं कसं आयुष्य जगावं त्याचा विषय आहे. फक्त त्याने ते आनंदी जगलं पाहिजे, सुसंवादी जगलं पाहिजे, समाजाला त्रास न देता, स्वतःला त्रास न घेता जगता आलं पाहिजे. सर, हल्ली ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांना इझी ॲक्सेस मिळालेला आहे तो मोबाईलचा, आणि त्यांचा पूर्ण दिवस जवळजवळ पूर्ण दिवस ते मोबाईलवरती असतं. त्यामुळे मुलं एकलकोंडी होत चाललेले आहेत. तर हा कुठला मानसिक आजाराचा प्रकार आहे का, किंवा मुलांमध्ये मानसिक समस्या ही आढळून येते का? येस, हा पण खूप चांगला प्रश्न आहे. गेली काही वर्ष आम्ही याच्यावरती खूप चर्चा केली. पूर्वी काय होतं की शाळेमध्ये मोबाईल अलाउड नव्हता. आता त्या मोबाईलमध्ये शाळा आलेली आहे. बरोबर. आणि ह्याला आपण दुसरं ऑप्शन देऊ शकत नाही आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट की मोबाईल आणि तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी ही काळाची गरज आहे, आपण स्वीकार केलं पाहिजे. आता कसं आहे, किती, कसा आणि कुठे वापर करावा ना, ही गोष्टच फक्त शिकण्यासारखी आहे, बाकी काही शिकण्यासारखं नाही आहे. तुम्हाला तुमच्या मोबाईलला, माझ्या मुलाला मोबाईल द्यावा लागणार आहे, कॉम्प्युटर द्यावा लागणार आहे, त्याच्यामध्ये ते शिक्षण घेणार आहेत.
फक्त त्याने तो कसा वापर करावा, किती वापर करावा आणि कुठे वापर करावा, ठीक आहे, ह्या गोष्टी त्यांना शिकवणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये सांगतो की 1 तासापेक्षा जास्त, अर्धा तासच म्हणतात लोक, मी 1 तास म्हणतो, 1 तासापेक्षा जास्त दिवसातून मोबाईलचा अभ्यासाव्यतिरिक्त वापर टाळावा, ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपली मुलं त्या मोबाईलमध्ये काय करतात हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यासाठी पॅरेंटल कंट्रोल्स आहेत ना, ते शिकून घ्यावे की मोबाईलमध्ये कुठले कुठले ॲप्स, कुठल्या कुठल्या गोष्टी डाउनलोड किंवा उघडल्या नाही पाहिजे, त्याचे काही पॅरेंटल ॲप्स आहेत, त्या पॅरेंटल ॲप्स आपण शिकून घेतले पाहिजेत. तिसरी गोष्ट की मुलांच्या मोबाईलमध्ये आपण जसं मुलांच्या मनामध्ये डोकवतो, त्यांच्या आयुष्यामध्ये डोकवतो, त्यांच्या मोबाईलमध्ये कधी कधी डोकवलं पाहिजे. त्यांची सर्च हिस्ट्री काय आहे, ते काय सर्च करतायत, ते कुठल्या कुठल्या गोष्टींशी निगडीत विचार करतायत, ते आपल्याला समजलं पाहिजे. सर्च हिस्ट्री बघितली पाहिजे. सोशल मीडिया पूर्णपणे 12वीपर्यंत, मी तर लोक 10वी म्हणतात, 12वीपर्यंत सोशल मीडियामध्ये मुलांना एंट्री करून नाही दिली पाहिजे. लिगल एजच 18 वर्ष आहे, पण आज जर तुम्ही बघाल तर फेसबुकवरती, इन्स्टावरती 5वी 6वीची मुलं आहेत. तर ह्याच्यावरती पालकांनी स्ट्रिक्ट गोष्टीत नियंत्रण दिलं पाहिजे की ह्या वयापर्यंत तुला सोशल मीडिया वापरता येणार नाही, कारण बऱ्याच साऱ्या गोष्टी तर सोशल मीडियातूनच खराब होत चाललेल्या आहेत. तर ह्या आपण काळजी घेतली पाहिजे. मुलांच्यामध्ये मानसिक समस्या खूप वेगळ्या पद्धतीच्या आहेत. अगदी सामान्य सांगायला सुरुवात झाली तर ADHD, अटेन्शन डिफिशिट हायपर कनेक्टिव्ह डिसऑर्डर, त्याच्यानंतर मूड डिसऑर्डर, एन्झायटी, डिप्रेशन, त्याच्याबरोबर ॲडिक्शन्स, त्याच्याबरोबर बिहेवियरल इश्यूज, असे 4 वेगवेगळ्या कॅटेगरीच्या समस्या मुलांच्यामध्ये येतात. आणि ह्या काय पूर्वी आता आल्या अशा नाही, त्या पूर्वीपासूनच होत्या. आता फक्त त्याचा पीक आला आणि आता त्या गोष्टी दिसून येत आहेत. पूर्वीपासूनच होत्या, त्याचं वर्गीकरण आणि त्याचं ॲनालिसिस होत नव्हतं, त्या ॲनालिसिस आणि वर्गीकरण होतं. मुलांच्या बाबतीत एकच गोष्ट आहे की मोठी माणसं सांगतात की मला काय होतं आहे, मुलं सांगू शकत नाहीत, मुलांच्या वागण्यातून दिसतं. त्यामुळं मुलांना जास्त ऐकलं पाहिजे, जास्त बघितलं पाहिजे. मुलांना जेवढं ऐकाल ना आणि जेवढं बघाल ना, तेवढ्या मुलांच्यातल्या गोष्टी समजतील. दुसरी गोष्ट, आजकालच्या मुलांना ना शिकवलेलं आवडत नाही, बरोबर, ठीक आहे. तर शिकवण्यापेक्षा ना चर्चा केलेलं किंवा मैत्री केलेलं आवडतं. मुलं त्यांच्या मित्रांचं मैत्रिणींचं ऐकतात, आईबाबांचं बऱ्याच वेळा ऐकत नाहीत, कारण त्यांना असं वाटतं की हे डॉमिनेटिंग ॲडवाईस देतात. ॲडवाईस देण्यामध्ये अर्थ नाही आहे. आपण त्यांच्याशी जर कम्युनिकेशन, संवाद करून सांगितलं, त्यांच्या पटतील अशी भाषात त्यांना हवं तसं आपण त्यांना ते स्वीकार करायला दिलं ना, तर मुलांच्यामध्ये बदल होईल. डॉक्टर, आपण मानसिक समस्या आम्हाला खूप सुंदर प्रकारे समजून सांगितली आहे. आता आम्हाला ह्याच्यावरती कुठल्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत ते जाणून घ्यायला आवडेल. हा पण खूप चांगला प्रश्न आहे. बघा, मी अजून पण ह्या मनाचा आहे की शरीराचं जसं आरोग्य आहे ना, आपला कार्डिनल ग्रेसिस हॉस्पिटल, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या शाखेचे, वेगवेगळ्या शास्त्राचे डॉक्टर्स येतात, एवढी वर्षानुवर्ष चांगली सुविधा देतात. आपण शरीरासाठी सगळं करतो, पण आरोग्य म्हणजे काय? आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक संतुलन पाहिजे किंवा सामाजिक निरोगीत्व पाहिजे. आपण शारीरिक आरोग्याकडे जवळजवळ 70 ते 80% लक्ष देतो, मानसिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्याकडे लक्ष देत नाही. तुम्ही म्हणाल डॉक्टर हे काय नवीन? कारण ते तेवढंच महत्त्वाचं आहे. 33% शारीरिक आरोग्य, 33% मानसिक आरोग्य, 34% सामाजिक आरोग्य, 1% मी सामाजिक आरोग्याला जास्त देईन. तर ह्या गोष्टींच्या विषयी आपण काम करत नाही आणि हे काम वर्षानुवर्ष केले गेले नाही, जे केलं पाहिजे. तर आता मानसिक आरोग्याची जर ट्रीटमेंट सांगाल ना, तर मानसिक आरोग्याच्या ट्रीटमेंटमध्ये मी सांगेन की जसा आजाराचा प्रकार ना तसे उपचार, ठीक आहे. प्रत्येक आजाराला गोळ्या औषधं लागतात असं नाही, ठीक आहे. आमच्याकडे लोकांची बघण्याची टेक्निक असते की सायकॅट्रिस्ट म्हणजे गोळ्या लिहिणार आणि थांबवणारच नाही, आयुष्यभर तो गोळ्याच लिहिणार आणि एकदा गोळी चिपकली तर ती फेविकॉलसारखी चिपकते. पण नाही, असं नाही आहे. हे सगळे मिसकन्सेप्ट आहेत आणि बऱ्याच साऱ्या मिथ्स आहेत. तर आजाराच्या प्रमाणे, मी सांगितलं मला, आजाराच्या प्रमाणे सगळ्यात पहिलं आपल्याला निदान करावं लागतं की हा आजार कुठल्या प्रकारातला आहे, ठीक आहे. हा आजार फक्त स्वभावाचा दोष आहे की मनाचा आजार आहे की मेंदूचा आजार आहे. त्या आजाराच्या निदानानंतर मग आपण त्या आजाराची उपचार पद्धती ठरवतो. प्रामुख्याने बघायला गेला तर 2 पद्धतीच्या उपचार पद्धती असतात, अंतरुग्ण आणि बाह्यरुग्ण. जसं आपण इथे करतो की ॲडमिट करायची गरज आहे की विदाऊट ॲडमिट न करता OPDमध्ये ट्रीटमेंट करायची आहे. आता OPDमध्ये म्हणजे फक्त बाह्य रुग्ण सेवेमध्ये जर ट्रीटमेंट करायची झाली तर त्याच्यामध्ये आपण 2 पद्धती वापरतो. एक म्हणजे काउन्सलिंग, ज्याला आपण समुपदेशन म्हणतो. त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, अगदी REBT, CBT अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्याच्यामुळे समुपदेशन करता येतं. सायकॅट्रिस्ट समुपदेशन करतात, सायकोलॉजिस्ट करतात, काउन्सलर समुपदेशन करतात. हा झाला समुपदेशनाचा प्रकार. दुसरा, बरेच आजार आहेत जे मेंदूमुळे घडलेले असतात. आता मला जर तुम्ही सांगाल ना की डॉक्टर मी तुम्हाला चहा देते आणि तुम्ही तो चहा गोड म्हणून प्या, मी साखर टाकणार नाही, ठीक आहे. मी 4 वेळा गोड म्हणून पिईन, पण 5व्या 6व्यांदा मी पिऊ नाही शकणार, त्यात साखर टाकावी लागेल.
तसंच काही गोष्टी आहेत ना, काही गोष्टी ह्या आपल्या हातामध्ये नाही आहेत, ते डिफेक्ट आहेत. जसं डायबिटीजमध्ये आपल्याला शुगर वाढली गोळी खावी लागते, BP वाढली गोळी खावी लागते, कारण केमिकलचे प्रॉब्लेम आहेत. तसे मनाचे दिसणारे आजार हे मेंदूच्या केमिकल लोचामुळे झालेले आहेत. मेंदूच्या आतमध्ये डोपामाइन जास्त झालं तर सिझोफ्रेनिया, मेंदूच्या आतमध्ये डोपामाइन जास्त झालं तर बायपोलर, मेंदूमध्ये सिरोटोनिन कमी झालं तर डिप्रेशन, मेंदूमध्ये सिरोटोनिन आणि नॉरएड्रेनालिन कमी झालं तर एन्झायटी. तर अशा काही आजार आहेत ज्याच्यामुळे डिफिशियन्सीमुळे झालेले आहेत. त्यावेळी ती डिफिशियन्सी भरून काढण्यासाठी आपल्याला औषधं द्यायची आहेत, नाही की आपल्याला त्या पेशंटला औषध चिपकून लावण्यासाठी. आणि हे काही आजार जुनाट आहेत. आता सिझोफ्रेनियाचा आजार हा खूप जुना आजार आहे, त्याची ट्रीटमेंट डायबिटीजसारखी BP सारखी करावी लागते. जसं एकदा हार्ट अटॅक आला ना, आता आपण कॅथलॅबच्या ह्याच्यामध्ये आहे, एकदा हार्ट अटॅक आला तर माणूस काय करतो, आयुष्यभर गोळ्या खातो, कारण परत हार्ट अटॅक येईल. पण सिझोफ्रेनिया मेंदूचा अटॅक आहे, तो पुन्हा येऊ नये म्हणून आपल्याला गोळ्या खायच्या आहेत. कारण तो जर आपण गोळ्या बंद केला तर काही दिवस आपण निरोगी राहू, पण परत अटॅक येईल आणि मग आपलं नुकसान होईल. त्याच्यामुळे ह्या गोळ्या थोड्या जुन्या जास्त दिवस राहतात. आणि आजकाल नाही की गोळ्यांचे खूप साईड इफेक्ट आहेत. मी तर असं सांगेन ना, जेवढं पॅरासिटामॉल म्हणजे आपण सर्दी खोकल्याची गोळी खातो ना, त्या गोळीपेक्षा देखील कमी साईड इफेक्ट बऱ्याच साऱ्या मानसिक आजारांच्या गोळ्यांना आहे. काही गोळ्यांना ज्यांचे साईड इफेक्ट असतात ते डॉक्टर त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये येतात, त्यामुळे डॉक्टर पुनर्भेटीला बोलवतात की 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर, कारण गोळींचे साईड इफेक्ट, आजारांचं लक्षण, गोळ्यांची संख्या कमी करणे, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. हा झाला औषध उपचार. आता अंतरुग्णाचं सांगाल तर अतिशय ॲग्रेसिव्ह, व्हायलेंट, स्वतःला आत्महत्या करून घेण्याच्या परिस्थितीतला किंवा दुसऱ्याला मारण्याच्या परिस्थितीतला किंवा समाजाला त्रासदायक परिस्थितीमध्ये ज्यावेळी एखादा मानसिक रुग्ण आमचा आढळतो, अशा वेळी त्याला ॲडमिट करावं लागतं. बरीच वर्ष सायकॅट्रिक हॉस्पिटलला कन्सेप्ट नव्हता. गेली 3 वर्ष मी विरारमध्ये सायकॅट्रिक पूर्ण इंडिपेंडंट हॉस्पिटल चालवतो 40 खाटांचं. कारण सर्वसामान्य हॉस्पिटलमध्ये अशा पेशंटना मॅनेज करणं खूप अवघड होतं. आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण सुदैवानं कार्डिनलमध्ये बरीच वर्ष करायचो, सायकॅट्रिक पेशंट ॲडमिट करून ट्रीट करायचो, पण आम्हाला असं लक्षात आलं की ही थोडीशी क्लिष्ट पद्धत होत चाललेली आहे. तर सगळ्यांना अंतरुग्णामध्ये गरज लागत नाही. जो पेशंट मॅनेज होत नाही आहे, जो पेशंट ॲग्रेसिव्ह आहे, ज्याला औषध उपचाराशिवाय इतर काही गोष्टी द्यावी लागतील, जसे इंजेक्टेबल औषध द्यावे लागतील. ECT नावाचा प्रकार आहे ज्याच्यासाठी आम्ही खूप बदनाम आहोत की डॉक्टर शॉक देणारे डॉक्टर. तर जसं हृदय बंद पडलं की आपण काय करतो, डिफिब्रिलेटर देतो, बरोबर. आपण डिफिब्रिलेटर देऊन त्याला जागृत करतो, म्हणजे शॉक देतो ना हृदयाला, बरोबर आहे. पण तोच जर मेंदूला शॉक जर आम्ही दिला तर आम्ही वाईट, पण हृदयाला शॉक दिला तर चांगलं. तर हे जे कन्सेप्टच चुकीचे आहेत. शॉक हा प्रकार पूर्वीसारखा राहिलेला नाही आहे. मी जसं मगाशी सांगितलं ना, मेंदूतले जे केमिकल आहेत ते केमिकल वरती खाली करण्याचं काम एक तर गोळ्यांनी होतं, किंवा आपण मेंदूमध्ये छोटा करंट, आपली हे लाईट 230 व्होल्टची असते, आपण 100 व्होल्टपेक्षा कमी करंट एका सेकंदासाठी मेंदूमध्ये पाठवतो. त्याच्यामुळे मेंदूच्या आतल्या केमिकलच्या लहरी बदलतात आणि रुग्ण बरा होतो. तर ॲडमिट करून आपण ECT, इंजेक्शन अशा पद्धतीनं उपचार करतो. आतमध्ये ग्रुप थेअरी, आतमध्ये सेशन्स, योगा, प्राणायाम, मेडिटेशन, ह्या सगळ्या गोष्टी करतो. पण हा झाला आजाराचा भाग, आजाराची ट्रीटमेंट. तर मी म्हणेन आजारापेक्षा ना आपण आता निरोगी राहण्यासाठी, आपला टॉपिक आहे की हॅप्पी आणि हेल्थी माइंड. त्या हॅप्पी आणि हेल्थी माइंडसाठी ना सगळ्यात महत्त्वाचं हॅप्पी आणि हेल्थी माइंडसाठी आहे की व्हेंटिलेट होणं, ओपन होणं. ठीक आहे, सगळ्यात सोपा मार्ग. आयुष्यातले अर्धे प्रॉब्लेम आहेत ना, तुम्ही तुमच्या आयुष्यातनं बऱ्याच गोष्टी बाहेर टाकल्यानंतर होतात. आता साधं आणि लेल एक्झाम्पल आहे. आपल्याला पी आली, आपण घेतो, आपण पी केली, आपल्याला रिलॅक्स वाटतं. आपलं पोट जर साफ झालं आपल्याला रिलॅक्स वाटतं. आपलं पोट साफ झाल्यानंतर आपल्याला सू झाल्यानंतर आपल्याला रिलॅक्स वाटतं. आपल्याला घाम गेल्यानंतर आपल्याला रिलॅक्स वाटतं. म्हणजे शरीरातनं जी गोष्ट बाहेर पडते ते आपल्याला रिलॅक्स करते. मग शरीरातून जर मनातल्या गोष्टी, मनातला कचरा बाहेर पडला तर आपण रिलॅक्स होणार की नाही होणार? तर मनातल्या गोष्टी बोलल्यानंतर माणूस ॲटोमॅटिकच रिलॅक्स होतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे व्हेंटिलेशन, म्हणजे ओपन होणं. कधी कधी रडणं पण चांगलं आहे. मी तर बऱ्याच लोकांना सांगतो, रडणं काय वाईट आहे. तर तुम्हाला त्रास झाला, तुम्ही रडलात, तुमच्या भावना मोकळ्या झालात, आणि त्या भावना तुम्ही रडण्यातून जशा मोकळ्या केल्या तशा बोलण्यातून मोकळ्या केला तर तुम्हाला अजून रिलॅक्स वाटणार. तर प्रत्येक वेळी काय सायकॅट्रिस्टचीच गरज लागते असं नाही आहे. तुम्ही तुमच्या चर्चमध्ये फादर घ्या, मंदिरामध्ये तुमचा एखादा गुरु घ्या, तुमचा एखादा धार्मिक गुरु, तुमचा एखादा रूढी परंपरातला गुरु, तुमचा एखादा मित्र, तुमच्या एखादी मैत्रीण, तुमच्या आयुष्यातला जो माणूस जो तुम्हाला ऐकण्यामध्ये इंटरेस्टेड आहे, जो तुम्हाला जज नाही करणार आहे आणि तुमच्या चांगल्यासाठी 2 चांगले सल्ले देणार असेल, तर याच्याकडे बोलणं हा देखील एक चांगला उपाय आहे. बाकी मेडिटेशन खूप चांगलं आहे, योगा प्राणायाम चांगला आहे. त्याहून एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे एक्सरसाइज. एक्सरसाइज केल्यानंतर एंडॉर्फिन नावाचं एक केमिकल आहे मेंदूमध्ये रिलीज होतं, आणि त्याच्यामुळं एक अतिशय चांगली मनशांती लाभते. त्यामुळे अर्धा तासाचा डेली एक्सरसाइज महत्त्वाचा आहे. जिममध्ये जाऊन मोठी वजनं उचलायला मी सांगत नाही, त्या एक्सरसाइज करावं नाही करावे प्रत्येकाचं मत आहे, पण दररोज ब्रिस्क वॉक
हा एक अतिशय सुंदर एक्सरसाइज आहे. जर आठवड्यातून 5 दिवस केला तर ताणतणाव नियंत्रण करण्याचं एकदम चांगलं कारण आहे, चांगलं साधन आहे. डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणारे व्यक्ती वेडे असतात किंवा वेडी लोकच मानसोपचार तज्ज्ञाकडे जातात असं युजली लोकांना समज आहे, याबद्दल आपण काय म्हणाल? कसं आहे माहिती आहे का, पूर्वी वेड्यांचा डॉक्टर होता, पण मी आता सांगतो की वेड्यांचा डॉक्टर नाही, शाण्यांचा सायकॅट्रिस्ट आहे. कारण आता मला ना कधी काही वर्षामध्ये ना सिझोफ्रेनिया, बायपोलार, ज्यांना वेडा हा शब्द आम्ही बंद केला, वेडा हा शब्द कायद्यानंच बंद केला. कायदा म्हणतो की वेडा शब्द वापरायचा नाही. तर आमचं कुठलाही तीव्र स्वरूपाचा मानसिक रुग्ण असेल मला त्याची भीती वाटत नाही, कारण ती माणसं बरीच जण खूप प्रेमळ राहतात. अतिशहाणी लोकांची मला जास्त भीती वाटते, कारण अतिशहाणी लोकांची ट्रीटमेंट करणं खूप अवघड आहे. त्यामुळं मानसिक आजार असल्यानं वेडा असणाराच मानसिक आजारीकडे सायकॅट्रिस्टकडे जातो हा कन्सेप्टच चुकीचा आहे. प्रॉब्लेम काय, त्या सायकॅट्रीचं स्पेलिंग पण अवघड आहे. त्या सायकॅट्रीचं स्पेलिंगमध्ये मी ज्यावेळी ॲडमिशन घेतलं मला वाटायचं की स्पेलिंग एस वर्ण असेल, पण ते स्पेलिंग पी वर्ण आहे. आणि तो पी जो आहे ना तो पब्लिकसाठी सायलेंट आहे. ही पब्लिक सायलेंट आहे म्हणून आमची सायकॅट्री अशी व्हायलेंट झालेली आहे. तर मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याचे कन्सेप्ट जे तयार झाले आहेत ना, पूर्वीच्या चित्रपटातून तयार झाले आहेत, लोकातून तयार झाले आहेत. पूर्वीच्या चित्रपटात दाखवायचं मेंटल हॉस्पिटल म्हणजे एकदम विचित्र, मालिकेमध्ये मेंटल हॉस्पिटल विचित्र, त्याच्यात सायकॅट्रिस्ट डॉक्टर त्याच्या केसवरती आणि तो विचित्र, त्याच्यानंतर तो शॉक देताना ते बल वगैरे देऊन, त्याच्यामुळे लोकांच्या मनात झाले की हे काय तर विचित्र शास्त्र आहे. आणि ते शास्त्रच नाही असं लोकांना बऱ्याच जणांना वाटतं. अजून देखील अँटी सायकॅट्रिस्ट लोक आहेत. तर हे एक शास्त्र आहे जे वैद्यकीय शाखेमध्ये पूर्ण अभ्यासून तयार केलेले आहे. हे तंत्र आहे. माझ्यासारखा मानसोपचार तज्ज्ञ बनण्यासाठी MBBSची 4.5 वर्ष नंतर 1 वर्षाची इंटर्नशिप करून 3 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन करून गव्हर्नमेंटची सेवा देऊन यावं लागतं. ज्या 12-13 वर्षाचा प्रवास आहे. त्यामुळं सर्वसामान्य डॉक्टरांसारखं जसं तुम्ही तुमच्या हृदयरोग तज्ज्ञाकडे जाता, तुमच्या फुफ्फुस रोग तज्ज्ञाकडे जातात, तसंच एका मानसिक रोग तज्ज्ञ डॉक्टरकडे बघणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं काही वर्षामध्ये आम्ही हा विषय बदलायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आता मला बघितल्यानंतर मला आता वेड्याचा डॉक्टर म्हणण्यापेक्षा मनोमित्र लोक म्हणतील, मनोविकास तज्ज्ञ म्हणतील किंवा सायकॅट्रिस्ट म्हणतील, इथंपर्यंत तरी आम्ही प्रगती करू आणि त्या प्रगतीपथावरती आहोत. आणि आपल्यासारखे माणसं जर आमच्यासोबत असतील तर आम्ही नक्कीच हा प्रवास आहे ना खूप पुढे नेऊ. आणि मानसिक आरोग्याची जनजागृती केल्याशिवाय ही अजून देखील हा स्टिग्मा आहे ना कुठंतरी आमच्यावरती हा काळा डब्बा आहे ना जायला थोडा वेळ लागणार आहे. बरोबर. आजच्या सत्राचा शेवटचा प्रश्न, तो प्रश्न आलेला आहे आमच्या हॉस्पिटलच्या जनरल मॅनेजर फ्लोरी डिमॉन्टी मॅडम यांच्याकडून. दुनिया का सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग, हा जो आपल्याला कोडा आहे ते आजपर्यंत अनुत्तरित आहे, ह्याच्यावरती आपल्याकडे तरी उत्तर आहे का डॉक्टर? नक्कीच उत्तर आहे. बघा, अमर प्रेम नावाचं पिक्चर होता, त्याच्यामधलं एक गाणं होतं, कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, कहीं बीत न जाए रहना. म्हणजे काय, त्या जर लोकांच्या बोलण्याकडे जर आपण लक्ष देत राहिलो किंवा त्या गोष्टींचं जर आपण लक्ष देत राहिलो तर सगळ्यात मोठं आपलं नुकसान होणार आहे. याचं कारण सांगतो, जगामध्ये सगळ्यात स्वस्त गोष्ट कुठली भेटते तर ऑक्सिजन नंतर ॲडवाईस. तर ॲडवाईसमधला ना व्हॉईस घेणं महत्त्वाचं आहे. ॲडवाईस अक्का घ्यायचा नाही आहे, व्हॉईस. आणि तो व्हॉईसचा अभ्यास केला ना तर तुम्हाला येणाऱ्या ॲडवाईसमधला त्या घ्यायचा की नाही घ्यायचा कळतं. व्हॉईस म्हणजे काय, प्रत्येक जो माणूस सल्ला देतो ना त्याच्यामधला अंतरात्मा त्या माणसाचं काय सांगतो आणि आपला अंतरात्मा काय सांगतो हे महत्त्वाचं आहे. चांगली प्रत्येक लोक वाईट बोलतात असं नाही आहे, पण ज्यांच्या सांगण्यामध्ये काहीतरी भाव असतो, ज्यांच्या सांगण्यामध्ये तुमच्या बाबतीत तुमचं भलं होण्यासाठी आतली भावना असते, असे ॲडवाईस आपण घेतले पाहिजेत. ते क्रिटिसाईज करणारे ॲडवाईस असले तरी चालतील, आपल्याला बदल करणारे आहेत. पण फक्त क्रिटिसाईज करणारे, फक्त मुद्दामून करणारे टीका आहेत ना त्या आपण अवॉइड केल्या पाहिजेत. त्यामुळे मी नेहमी म्हणतो नेवर हिअर फ्रॉम इयर. तुम्ही कानानं ऐकू नका, यू हिअर फ्रॉम हार्ट. तुम्ही तुमच्या हृदयापासून ऐका. म्हणजे हृदयापासून ऐका म्हणजे आता हार्टचं स्पेलिंग बघितलं HEART, त्यातलं 2 शब्द काढा, परत इयर आहे. म्हणजे काय, तुम्ही ऐकायचं पण इथूनच आहे. तुम्ही इथूनच सगळं शरीराला ब्लड देताना तुम्ही ऐकायचं पण इथूनच आहे. तर जे कुछ तो लोग बोलेंगे, कुछ तो लोग बातें करेंगे, तुमको बहुत सारी टोमने मारेंगे, टीका करेंगे, बहुत कुछ करेंगे, तुम्हारे पीछे पीछे करेंगे, सामने नहीं करेंगे. ठीक आहे. तर अशा लोकांना सगळ्यात चांगलं आहे की साष्टांग नमस्कार करायचा आहे, रागवायचं नाही, साष्टांग नमस्कार करायचा. जे आपले आपण म्हणू शकतो की आपल्या विकासामध्ये, आपल्या त्रासामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये, चांगल्या आणि वाईट प्रसंगामध्ये आपल्या बाजूला राहतील, मनापासून, शरीरापासून
अशा लोकांच्या संगतीत राहायचं आणि अशा लोकांचे सल्ले आवर्जून घ्यायचे आणि आपला विकास करायचा, समाजाचा विकास करायचा. ओके. पंचसूत्री सांगतो तुम्हाला मी सुखी राहण्याची, ज्याला पंचामृत म्हणू आपण. आयुष्यात ज्यांना आपल्याला जो आजचा टॉपिक होता हाऊ टू कीप युअर सेल्फ हेल्थी अँड हॅप्पी, बरोबर. तर पंचसूत्री सांगतो. सगळ्यात पहिलं सूत्र, स्वतःचा निर्विवाद स्वीकार करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की स्वतःशी सुसंवाद आणि कुटुंबाशी सुसंवाद साधा. तिसरं महत्त्वाचं पंचसूत्र, ह्या शरीराची काळजी घ्या. आज शरीर आहे ते सर्व आहे. योग्य झोप, योग्य आहार आणि योग्य. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त एका दिवसाप्रमाणे जगा, जस्ट फॉर अ डे, उद्याचं काहीच नाही आहे. आणि पाचवी अतिशय महत्त्वाची गोष्ट, हसाने हसवत राहा. ह्या पंचसूत्रीमध्ये तुम्ही जर वापर कराल आजपासून, की डॉक्टर सुरेश पाटीलनं आम्हाला एक पंचामृत दिलं, आम्ही दररोज ते पिणार, तर हे पंचामृत तुम्ही सगळ्यांनी घ्या, सगळ्यांना वाटा. ही पंचसूत्री तुम्ही सगळ्यांना सांगा. आपण स्वतः देखील खुश बनू आणि स्वतः खुश बनण्याबरोबर दुसऱ्यांना जी खुश करण्यामध्ये, आनंद देण्यामध्ये जो आनंद आहे ना, त्या आनंदाचं भाग्य देखील आपल्याला भेटेल. तर तुमच्या पंचामृतचं सेवन मी तरी रोज करीन आणि प्रेक्षकांना विनंती करेल की त्यांनी सुद्धा हे पंचामृत रोज घ्यावं. मित्रांनो, WHO च्या आकडेवारीनुसार दरवर्षी 40 सेकंदामध्ये एक व्यक्ती आत्महत्या करत असते. म्हणजेच ह्या आकडेवारीनुसार दरवर्षी 8 लाख लोक मृत्यू पावतात. आपल्याला एखादी समस्या जाणवते, त्याच्यावर शांत बसू नका. आपल्या जवळच्या व्यक्तीकडे जा, त्याच्याबद्दल बोला आणि गरज वाटल्यास मानसोपचार तज्ज्ञ ह्यांचा सल्ला घ्या. कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटल येथे डॉक्टर सुरेश पाटील दर गुरुवारी संध्याकाळी 6 ते 7 व डॉक्टर भारती पाटील दर शुक्रवारी सकाळी 10 ते 11 ह्या वेळेत OPD उपलब्ध असतात. सर, आजच्या मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आपण आमच्या प्रेक्षकांना सुंदर उदाहरणादाखल एक वेगळं दृष्टिकोन दिलेला आहे मानसोपचार शास्त्राबद्दल. त्याबद्दल आपले कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या वतीने धन्यवाद. कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटल आणि खास करून मीनाक्षी मॅडम आणि फ्लोरी मॅडम, ज्यांनी माझ्या एका शब्दावरती की आपल्याला एक जनजागृतीचा कार्यक्रम घ्यायचा आहे, हा आयोजित केला आणि नुसता आयोजित नाही केला, अतिशय सुंदररित्या आयोजित केला. याबद्दल मी हॉस्पिटलचं, सर्व ट्रस्टींचं मनापासून धन्यवाद मागतो. पुन्हा पुन्हा मला यायची संधी मिळेल मी अशी अपेक्षा ठेवतो. आणि हा जनजागृतीचा कार्यक्रम वेगवेगळ्या विषयावरचा आपण करत राहू अशी मी अपेक्षा ठेवून मी तुमचं रोप घेत नाही. तुम्हाला एक मानसिक आरोग्याचं रोप तुमच्यापर्यंत पोहोचतो. तुमच्या घरातल्या कुंडीत, झाडामध्ये, परिसरामध्ये लावा आणि वाढवा. नमस्कार. नक्कीच.